आणि आता आपण पावसाविषयी बोलूयात, कारण एकतर एवढं तळपतं ऊन आहे आणि 17 तारखेपर्यंत ते राहील असं तुम्ही म्हणताय आणि आयएमडीचा जो काही इशारा आहे त्यानुसार सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी ही हीट वेव्ह येऊ शकते. आता तुम्ही म्हणताय की 18 तारखेपासून काही भागांमध्ये पावसाची स्थिती किंवा पावसाला पोषक वातावरण असेल, तर हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये पडू शकतो 18 तारखेनंतर? 18 तारखेला काय होईल, रात्रीच्याला लगेच कोल्हापूर परिसरामध्ये पाऊस सुरू होईल. साताऱ्याकडे देखील पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर महाबळेश्वरकडे देखील पाऊस सुरू होईल. इकडे सांगलीकडे देखील पाऊस सुरू होईल. इकडे कर्नाटक त्या साईडनं बेळगाव त्या भागात, निपाणी त्या परिसरात देखील पाऊस सुरू होईल. राधानगरी तिकडे देखील पाऊस सुरू होईल. त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील 18 तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस थोडा दिसल. लातूर जिल्ह्यात देखील दिसल, धाराशिव जिल्ह्यात देखील दिसल आणि बीड जिल्ह्यात देखील दिसल 18ला. म्हणजे एकूणच असं आणि मग म्हणताय की तुम्ही 18 तारखेला मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी इथल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. त्याच्यामध्ये साताऱ्याचा एक प्रश्न आपल्याकडे आहे. शमा रशीद यांनी विचारलाय की साताऱ्याची परिस्थिती नेमकी काय आहे. तर साताऱ्यामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे आणि पाऊस कधी पडू शकतो? साताऱ्यातल्या सर्व सर्व जनतेला सांगू इच्छितो की साताऱ्यामध्ये काय होणार आहे, 18 तारखेपासून ते 29 एप्रिल पर्यंत चांगलं असं वाटेल की आता आभाळ म्हणजे ढगाळ वातावरण राहील आणि दररोज एकदा आजूबाजूच्या परिसरात पाऊस येईल. म्हणजे त्यांना वाटेल की आता अच्छा. पावसाळा सुरू म्हणजे हे झाला, अशी 10 परिस्थिती दिवस त्यांना. म्हणजे 18 तारखेपासून ते 29 पर्यंत म्हणजे 10-11 दिवस पावसाची स्थिती राहील असं तुम्ही म्हणताय साताऱ्यामध्ये? हो, सातारा जिल्ह्यासाठी हो. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता 18 तारखेचं तुम्ही मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र इथं पाऊस पडेल असं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की मुंबई आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिथेही पाऊस पडू शकतो. तर इथं नेमकं कोणत्या तारखेला पाऊस पडू शकतो? मुंबई परिसरामध्ये काय होणार आहे, 21 तारखेच्या नंतर म्हणजे 21 पासून ते 28-29 एप्रिल पर्यंत मुंबई म्हणजे कोकणपट्टी पूर्ण म्हणजे सातारा, कोल्हापूर पासून कोल्हापूर, सातारा, पुणे, पुणेचा पश्चिम भाग, त्याच्यानंतर मावळ, त्याच्यानंतर जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका, तसेच इगतपुरी, कल्याण, डोंबिवली, मुरबाड, हे असा परिसर काय होईल याच्यापर्यंत, नंदुरबार पर्यंत, ह्या पट्ट्यामध्ये मात्र 21 पासूनच वातावरणात बदल होईल. अच्छा, चांगला 21 पावसाळ्यासारखा तारखेनंतर पाऊस या दिसेल ते. अच्छा, या परिसरामध्ये पाऊस पडेल असं पावसाळ्यासारखा तुम्ही पाऊस म्हणताय. दिसेल आणि कल्याण डोंबिवलीकडे तर मी म्हणतो की एक दिवस तिथं गारपीट देखील पाहायला भेटेल त्यांना. अच्छा. गारपीट सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये होऊ शकते असं तुम्ही म्हणताय. म्हणजे मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गारपीट होईल असं म्हणताय तुम्ही? हो, हो, गारपीट पाहायला भेटेल तिकडं. हां, म्हणजे 21 तारखेनंतर. हो, 21 तारखेनंतर. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला सुनील घुमरे यांचा एक मेसेज आलेला आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस येईल का 18 ते 25 दरम्यान? हो, नाशिक जिल्ह्यामध्ये काय होईल, 22 तारखेच्या नंतर म्हणजे 23, 24, 25च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये. अच्छा. आणि येवला तालुक्यामध्ये येवल्या त्याच तालुक्यात वेळेला पडेल? हो, त्याच वेळेला समजा. म्हणजे हे जे तुम्ही 22-23 सांगताय त्यावेळेला संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस